तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व मजेत ना? तर मी विघ्नेश म्हात्रे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या मी पनवेलकर या यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण करणार आहोत म्हणजे चुलीवरचं जेवण, आणि हेच करण्यासाठी आपण आलेलो आहे म्हणजे आपल्या गावातल्या शेतावरती फॅमिलीसोबत आलेले आहोत आपण। तर आपला आजचा मेनू असणार आहे ते म्हणजे चिकन पकोडा, मटन ग्रेव्ही आणि कोलंबी ग्रेव्ही, आणि हे सर्व करणार आहे ती म्हणजे माझी बहीण पूजा। तर चला फटाफट चुला मांडूया आणि करूया रेसिपीला सुरुवात, आणि फॅमिली सोबत या सर्वाची मजा घेऊया। तर मंडळी, इथे आहे ना आपली सर्व रेसिपीचं काम चालू आहे बघा। कांदे वगैरे कापण्याचं काम चालू आहे। हे बघा, सर्व मटेरियल इथे काढलेलं आहे। चिकन मस्त साफ करून घेतले आणि इथे चुला पेटवलेला आहे। तर चला फटाफट आहे ना मसाले वगैरे रेडी करू, सर्व मटेरियल, आणि व्हिडिओला सुरुवात करू। तर मंडळी, आता आपण टोपामध्ये तेल टाकलेलं आहे। तर मंडळी, आता आपण त्याच्यात खडे मसाले टाकतोय बघा। त्याच्यात टाकले तेजपत्ता, लवंग, दालचिनी आणि थोडंसं जिरा टाकले। आता कांदा टाकतोय। हे बघा, कांदा टाकतोय। कांदा टाकलेला आहे। 2 कांदे आपण घेतलेले आहेत मोठे मोठे। आणि आता थोडासा मीठ टाकतोय, त्याच्यामुळे कांदा आहे ना लवकर रेडी होईल। बघा, आपण मीठ टाकलेलं आहे। तर मंडळी, आत्ता आपण आहे ना मटन रेसिपीमध्ये टोमॅटो ॲड करतोय। बघा, टोमॅटो आपण 2 घेतलेले आहेत। मंडळी, आता आपण आला लसूण पेस्ट टाकतोय चमचाभर। टाक। मटन आणि बटाटा सोबत टाकतोय आपण। किती किलो मटन? 1 किलो। आणि मटन आपला आहे टोटल 1 किलो मटन आहे। आपला आहे ना हाफ फ्राय झालेला आहे बघा, झणझणीत उकळलं आलेलं आहे। आता त्याच्यात आपण हळद ॲड करतोय। हे बघा, हळद ॲड केली अर्धा चमचा। आता अर्धा चमचा गरम मसाला, त्याच्यानंतर लाल तिखट म्हणजे घरचा मसाला पूर्ण अख्खा चमचा टाकतोय बघा, आणि थोडासा एक्स्ट्रा। आणि चुलीला जेवण असल्यामुळे धूर इकडे इकडे जात आहे, त्याच्यामुळे डोले जमत आहेत। आणि आपले कुकिंग करते पूजा फडके, आणि थोडीशी व्हिडिओमध्ये लाजत आहे कारण कधी व्हिडिओमध्ये आली नाही। कलर बघा कसा, एकदम सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या रेसिपीला। आता त्याच्यावरती थोडीशी कसुरी मेथी टाकणार आहोत आपण। हे बघा, कोशिंबीर आपण टाकतोय, आणि त्याच्यानंतर रेडी झाल्यानंतर थोडीशी ॲड करू। रेडी झालेलं आहे, आता पाणी टाकतोय आपण। हा बघा,
1 तांब्या पाणी टाकलेलं आहे आपण मटनमध्ये. थोडासा घाटा मारून त्याला शिजण्यासाठी ओके करतोय. त्याच्यावर झाकण देतोय जेणेकरून लवकरात लवकर मटण आपला रेडी होईल. आता त्याच्यात पाणी टाकतोय आपण. बघा चुलीवरचं जेवण बघताय तुम्ही मस्त. मंडळी आता बघताय आपला मटण रेडी झालेलं आहे. मंडळी आता आपण त्याच्यात किसलेला खोबरा टाकलेला आहे. बघा आता रस्सा एकदम जाड होईल म्हणजे ग्रेव्ही टाईपमध्ये आहे. बघा सोबत आपण कोलबी सुद्धा आणलेली आहे. बघा कमसे कम 1 किलो कोलबी आणि आता 1 चमचा आपण मसाला टाकतोय. अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद आणि मीठ चवीनुसार. थोडीशी कोथिंबीर आणि आला लसूण पेस्ट. थोडीशी आला लसूण पेस्ट. मॅरिनेशन होत आहे आपला कोलबीचा. तर आता मॅरिनेशन झालेलं आहे. आता आपण किसलेला खोबरा टाकतोय. बघा आणि परत आपण मॅरिनेशन करतोय. आता मॅरिनेट झालेलं आहे आणि याच्यात आहे ना आता आपण थोडीशी कसुरी मेथी टाकतोय. चला थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे आणि आता असं तेल टाकू आणि याच्यावरच थोडासा तेल टाकतोय. चला तेल टाकलेलं आहे आणि डायरेक्ट तव्यावर फ्राय. असंच ठेवत होतो मी तव्यावर. चला आता सर्व रेडी झालेलं आहे. आता बघूया तव्यावर ठेवतोय की डायरेक्ट टोपा सगळं ठेवतोय. मंडळी आता आपला मटण मस्त रेडी झालेला आहे. तर आता आपण चुलीवरनं काढत आहोत. चला काढलेला आहे. आता आपण कोलबी करत आहोत. थोडासा आपण तेल ऍड करतो त्याच्यात. तर मंडळी आता आपण त्याच्यावरती ताट ठेवलेलं आहे आणि ताटात आपण पाणी टाकत आहोत. अशा प्रकारे आपली कोलबी रेडी होते. मंडळी कोलबी आता आपली हाफ झालेली आहे. बघा मस्त कोलबी रस्सा होते. बघा थोडासा रस्सा ठेवला आपण आणि हाफ झालेली आहे. थोड्याच 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली कोलबी रेडी होईल. आता मस्त अशी कोलबी आता रेडी झालेली आहे. मस्त. तर मंडळी कोलबी आपली रेडी झालेली आहे आणि त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकतोय. बघा तर चला सरळ सुरुवात करूया खायला. आपण आता आला लसूणची पेस्ट टाकतोय चिकन वरती. म्हणजे आता काय करणार आहोत आपण
चिकन तवा फ्राय. तर मंडळी आता आपण आहे ना चिकन तवा फ्राय करणार आहोत आणि पाठीमागे बघताय आई लाकडं जमा करते आणि इथे बघताय हळद टाकलेले हळद पावडर मसाला चवीनुसार हा कुठला गरम मसाला टाकतोय. आता आपण चिकन तंदुरी मसाला टाकतोय खास घरी बनवलेला आहे हे बघा. कस्तुरी मेथी आहे ना. चिकन कडक आहे. आणि थोडीशी आपण कसुरी मेथी टाकतोय बघा. आणि चवीनुसार थोडा मीठ घालत आहोत. अरे आता त्यांचा फोन आलता. मस्त असा चिकन फ्राय करणार आहोत आपण चिकन. आता बघता मॅरिनेशन आपला चालू होता आणि मॅरिनेशन थोड्याच वेळात झालेलं आहे मस्त. पत्रावली झाकून. तर मंडळी तव्यामध्ये बघताय आपला चिकन तवा फ्राय होणार आहे मस्त असा. हा बघा चिकन हे बघा झणझणीत चिकन तवा फ्राय होते. हे बघा सर्व पीस आपण एक एक करून टाकतोय. सर्व बाजून तेल फिरवत आहे हे बघा. हे आपला चिकन रेडी होत आलेला आहे हा बघा. आणि रेडी करतोय बघा फादर. पीस आपले मस्त रेडी झालेले आहेत आणि आता आपण पत्रावलीमध्ये काढतोय. त्याच्यावर कोथिंबीर टाकतोय. कोथिंबीर टाकल्यामध्ये सुंदर दिसतात पण चव पण सुंदर येतं. तर मंडळी सर्व आता रेडी झालेले आहे आणि इथे सर्वजण चव घेतात बघा. मटन चिकन आणि सोबत आहे तो म्हणजे थंडा. आणि या ग्रुपमध्ये आहेत जियांश पप्पा गणेश ठाकूर आणि वेगरचे मामा. तर मंडळी आता जियांश आपल्याला टेस्ट सांगतोय. तर मंडळी ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर यूट्यूब चॅनलला. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर.